नमस्कार, मी अजिंक्य आठवले म्हणजेच कोकणी सफर. मी कोकणातील रायगड जिल्ह्यामधील काचली या गावी राहतो आणि कोकण हा सर्व गुण संपन्न असा हा कोकण आहे. आणि कोकणामध्ये तुम्ही काय नाही म्हणाल, म्हणजे जर का आपण कोकणातील निसर्गाची जर का निसर्गाच्या सानिध्यात जर का आपण राहत असू, पूर्वापार जर का आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहत असू आणि जर का आपण निसर्गाची जर का थोडेफार प्रमाणात जर का थोडंफार निसर्गामध्ये काम करून जर का थोडंफार काही केलं तर निसर्ग हा आपल्याला भरभरून देतो असं म्हणायला काही हरकत नाही. कारण याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे आज आपल्याला पाठीमागे आपल्याला पाहायला मिळेल. हे जे झाड आपल्याला फणसाचं दिसतं हे जवळजवळ 3 पिढ्याचं जुनं झाड आहे. आणि आजही ते बघा इतकं म्हणजे झाड जुनं झालंय तरी सुद्धा त्या आता भरघोस असे घोस असे लागलेले आहेत. त्याला घोस का आपण म्हणतोय, कारण एका झाडाचे हे बघा किती घोडी आहेत, असे 3-3, 4-4 घोडीचे फणस हे लागलेले आहेत. आणि असं हे दरवर्षी येतात. म्हणजे एका झाडापासून जवळजवळ एक झाड आपल्याला 2 ते 3 पिढ्यापासून हे आपल्याला उत्पादन देत आहे. आणि अशी जर का आपल्याकडे एक 7-8 झाडं फणसाची असली, इतर आंबा, फणस, नारळ, सुपारी अशी जर का आपण लागवड केलेली असली तर एखादा म्हणजे असं एक सर्वसामान्य शेतकरी सुद्धा एक चांगल्या प्रकारे जीवन या कोकणामध्ये जगू शकतो. आणि इथे सुद्धा आमची 5-1 एकर स्वतःची जागा आहे, म्हणजे शेती आहे, स्वतःचं घर आहे. आजूबाजूच्या घराच्या कडेला 1.5 एकर जागा आहे आणि 100 आंब्याची कलम आहेत. म्हणजे आम्ही सुद्धा असं शेती वगैरे करून इथे गावा ठिकाणी राहतो. पण आत्ताच्या जगामध्ये शहरातल्या लोकांचा हा दृष्टिकोन एक प्रकारे बदललेला आहे. खेडेगावातल्या लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदललेला आहे. आता शहरातल्या लोकांना आता काय हवंय तर सगळे म्हणजे लोकही हायफाय होऊन बसलेले आहेत. त्यांना शहरातलं जीवन आवडतं. पण खरं बघायला गेलं तर गावातल्या जीवनामध्ये जो आनंद आहे, जे प्रसन्न वातावरण आहे आणि जे सुख आहे ना, जे खरं सुख म्हणाल हे गावातल्या जीवनामध्येच आहे. फक्त ते मानण्यामध्ये आहे. एक समाधान जर का आपण बाळगलं तर एक गावातला माणूस सुद्धा कमी पैशामध्ये समाधानी राहू शकतो. आता आपल्याकडे अननसाची सुद्धा लागवड आहे. म्हणजे आता आमच्याकडे जवळजवळ 150 रोपं अननसाची आहेत. आणि दरवर्षी 80 ते 90 अननस आम्ही दर पावसाळ्याच्या दिवसामध्ये काढतो. घरी खाऊन आम्ही 70 ते 80 अननस विकतो आणि त्याच्यातून बऱ्यापैकी एक चांगले पैसे आम्हाला या अननसाच्या उत्पादनामधून मिळतात. जर का असे आपण इकडे कोकणामध्ये राहून गावा ठिकाणी जर का वेगवेगळे प्रयोग केले तर असे नवीन आपण पिकं या ठिकाणी गावा ठिकाणी घेऊ शकतो आणि त्याच्यातून सुद्धा 4 पैसे चांगले कमवू शकतो. आणि एक उत्तम आरोग्यासाठी एक जीवन म्हणाल तर गावातलं जीवन आहे. आणि एक चांगल्या प्रकारे अशी पिकं घेऊन आपण स्वतः सुद्धा घरी खाऊ शकतो. आणि जे शहरातल्या लोकांना काय पाहिजे हे जर का आपण ओळखायला शिकलो तर त्यातनं आपल्याला 4 पैसे नक्की मिळतात. आणि तसंच आपण आता इथे चिकूची सुद्धा लागवड केलेली आहे. या वर्षी आपण एक 70 चिकू या वर्षी घरी काढलेले आहेत. आत्ताच एक 4 दिवसापूर्वी ते पिकले होते. त्याच्यापासून आम्ही ज्यूस बनवलं होतं घरी. म्हणजे ज्याप्रमाणे आपण शहरा ठिकाणी ज्यूस करतो ना, त्याच्यापेक्षा एक उत्तम व चांगल्या क्वालिटीचं असं चिकूचं ज्यूस आपण स्वतः घरी करून पिऊ शकतो. असं चिकूची सुद्धा आपण इथे लागवड केलेली आहे. आणि आता सुद्धा नवीन फळधारणा इथे या चिकूला झालेली आहे. नवीन आता इथे फुलं लागायला सुरुवात झाली आणि काही लहान सुद्धा चिकू इथे आहेत. तुम्ही कॅमेऱ्यामध्ये बघू शकता. ते मी दाखवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. तर अशी चिकूची सुद्धा लागवड आहे. कडधान्य काढणीचा सीझन इथे सध्या चालू आहे. त्यामुळे आता इथे मटकीचं सुद्धा एक उत्तम प्रकारे व चांगल्या दर्जाची मटकी इथे बारीक मटकी म्हणून कोकणामध्ये आमच्या इकडे काचलेच्या गावामध्ये तयार होते. आणि इथे काही दिवसापूर्वी आपण इथे तुरीची लागवड जी केली होती आपण पावसाळ्याच्या आधी, ती इथे झोडलेली आहे तूर. तर हे जे तुरीचं आहे म्हणजे हे बघा, ह्या आता तुरीचे ज्या काटके आहेत आपल्याकडे ह्या सुद्धा आम्ही आता ठेवलेल्या आहेत. का ठेवल्यात तर टाकाऊपासून टिकाऊ असं जे म्हणजे म्हटलं जातं त्याप्रमाणे हे जे तुरीचे जे टापे आहेत हे आपण तोडून ठेवले आणि ह्याच्यापासून आपण आता सराटा निर्माण करणार आहे. म्हणजे सराटा तो तयार करायचा आणि त्यामुळे जो परसावामध्ये आंबे फणसाचा जो काही पालापाचोला पडलेला असतो तो झाडण्यासाठी हा सराटा एक उत्तम प्रकारे काम करतो. म्हणजे जी इथे जी आपण वस्तू आहे तीच कशी आपल्याला डबल टिबल वापरता येईल. म्हणजे त्यातनं कसं हा जर सराटा आपण तयार केला तर जो आपण बाजारातनं जो काही सराटा विकत आणतो त्याचे पैसे सुद्धा वाचतात आणि आपल्याकडचे घरगुती चांगल्या प्रकारे सराटा उपलब्ध आपल्याला होऊ शकतो. प्रामुख्याने तुम्ही कडधान्याची कुठली पिकं येतात तर मूग असेल, मटकी असेल, तूर, उडीद, चवळी अशा विविध प्रकारची कडधान्य ही कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावरती पिकवतात. आणि शेतकरी सुद्धा कडधान्य हा प्रामुख्याने इथे कोकणामध्ये पिकवतो. कारण मटकीला एक बाजारभाव चांगल्या प्रकारे मिळतो आणि सध्या 200 रुपये किलो हा बाजारभाव मटकीला आहे. आणि अशी जर डायरेक्ट जर का घेवाऱ्याला वगैरे दिली आपण मटकी तर ती 180 दिली जाते. आणि घरोघरी जर का आपण विकली तर 200च्या आसपास आपल्याला बाजारभाव मिळतो. पण सध्या इथे कडधान्याचं उत्पादन हे कमी प्रमाणावरती आहे त्यामुळे बाजारभाव एकदम भडकलेले आहेत. तर एक शेतकऱ्याला 4 पैसे त्या कडधान्यातनं सुद्धा दरवर्षी मिळतात. आणि इतर जी काही फळझाडं आहेत उदाहरणार्थ आंबा असेल, फणस असेल, चिकू, पेरू आणि इतर सुद्धा विविध प्रकारची जर का आपण भाजीपाला वगैरे थोड्याफार प्रमाणात केला
तर त्याच्यातून सुद्धा इथे कोकणातील शेतकऱ्याला एक 4 पैसे उपलब्ध होतात आणि तो चांगल्या प्रकारे इथे उत्तम प्रकारे असं जीवन इथे स्वतःचं जीवनमान जगू शकतो. आता सध्या हवामान बदलामुळे इकडे आंब्याचं सुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे, कारण मध्ये आंब्यावरती एक रोगाचा प्रादुर्भाव झालेला होता. त्यामुळे करपा नावाचा इकडे एक रोग आंब्याच्या मोहरावरती आला होता. नाही तर यंदा आंब्याला मोहर हा गेल्या वर्षीपेक्षा सुद्धा चांगल्या प्रमाणावरती आला होता, पण एक 25% आपल्याला कुठेतरी तुरळक प्रमाणामध्ये इथे आंबा आपल्याला सध्या दिसतोय आणि थोडाफार रायवळ आंबा आहे. तर त्यामुळे इथे आंब्याचं पीक हे या वर्षी कमी आहे, कारण करपा नावाचा हा जो रोग आला होता यामध्ये पूर्णपणे आंब्याचा मोहर हा करपून गेला होता. म्हणजे ज्याप्रमाणे एखाद्या आगीमध्ये एखादं झाड होरपळून जातो त्याप्रमाणे तो आंब्याचा मोहर हा पूर्णपणे काळा पडून गेला. त्यामुळे थोड्याफारच प्रमाणामध्ये या ठिकाणी सध्या आंबा आपल्याला दिसून येतोय. तर असे कोकणातले एक चांगले व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी माझ्या कोकणी सफर या युट्यूब चॅनलला जर का सबस्क्राईब कोणी केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे पुढच्या वेळेला तुम्हाला असे कोकणातले विविध प्रकारचे असे एक नवीन चांगले व्हिडिओ पाहायला मिळतील. तर चला आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.